हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत। चला ताईंनो, तर आज आहे शनिवार आणि बाजार वगैरे मी करून आले। म्हणजे शनिवारचा व्हिडिओ तुम्हाला मी आज शेअर करते म्हणून मी म्हणते आज आहे शनिवार। तर बाजार करून आले मी। बाजारात गेल्यानंतर आदिती अनुष्का जेवलेल्या होत्या, तर त्यांची त्या हातानेच घेऊन जेवतात आणि जेवल्यानंतर कधी भात संपतो कधी वरण संपतं, तर लहान मुलं ती घासाय नाही टाकत, त्याच्यावर झाकून तसंच ठेवतात। तर बाजारात आल्या बघितलं तर मला समजलं त्या जेवलेल्या, म्हणून मी उघडून बघितलं तर डाळ भात संपलेलं होतं, पण त्यांनी तसंच झाकलेलं। म्हणून म्हटलं चला बाजार काढायचाच आहे, तर ते सगळं घासायला वगैरे टाकून ओटा थोडासा क्लीन केला। क्लीनच होता पण थोडं सांडतं करतं, आणि आजकाल पहिले मी बाजार बघितलं सगळा खाली होतायचा, आता नाही करत। किचन झाल्यापासून मोठा वरती सगळं काढते। तर म्हटलं चला आल्या आल्या पहिल्यांदा बाजारातनं हे केलं आणि बाजारात गेलो तेव्हा इतकं ऊन होतं आणि बरोबर घराच्या जरासं जवळ आलो तोपर्यंत ना बारीक सारीक पाऊस आलाच, आणि थोडंसं का होईना थोडं मग भिजतंच। तर इकडे अनुष्का नंतर झोपलेली होती, मी बाजारात गेल्यावर जेवल्या खाल्ल्या आणि दोघी पण झोपलेल्या होत्या। तर तीच आता उठून आलेली आहे आणि सगळ्यांची नवरात्रीची ताईंनो तयारी सुरू झाली असेल। मी पण आता आज किंवा उद्या, आज सोमवार आहे तर उद्यापासून करेन तयारी 2 दिवसात, कारण गणपतीला आपण डीप क्लीन केली, तुम्ही बघितलं सगळं म्हणजे अगदी म्हणतात ना केस ना केस काप असं चिंदी ना चिंदी सगळी स्वच्छ क्लीन करून ठेवलेली होती। त्याच्यामुळे आत्ता काहीच जास्त क्लीन करायची गरज नाही, पण क्लीन तर केलं पाहिजे, कारण गणपती एक उत्सव असतो, त्याची एक वेगळी श्रद्धा असते आणि नवरात्र हे एक देवीचं मोठं म्हणजे एक म्हणतात ना स्थान असतं कडक असं का, म्हणजे त्या ह्याच्यातच त्याला धरलं जातं ना, व्यवस्थित सगळं पाहिजे। मग तरी पण मी थोडंसं किचन क्लीन डीप क्लीन करणार आहे आणि बाहेरचं वगैरे सगळं झाड लोट सगळं दारातलं हे ते जळमाटं हे तर काढलीच पाहिजे। बाकी अंथरुणं वगैरे मी सगळी ह्या 2 दिवसात धुणार आहे। सगळ्या गृहिणींच्या मागं आता ते एक सुरू झालं, ते झालं की त्यावर दिवाळीचं येणार। हे 2 महिने म्हणजे श्रावणापासून आपल्या मागं ते चालूच असतं, ते पूर्ण डिसेंबर मार्गशीर्ष महिना झाला तर प्रत्येक बाईच्या मागं ते असतं। तेवढे 6 महिने एकदम टफचं म्हणजे सगळ्यांना कामाचे धावपळीचे जातात। आपले सण तसेच आहेत मराठी सण, आणि ते केले नाही तर ते सुद्धा बुडीत पडतील। तर याप्रमाणे बघा आता सगळा भाज्या वगैरे भरून घेतल्या। चला तर ताईंनो, बाजार बघू शकता एवढासाच बाजार आहे, पण बाजार अतिशय महाग आहे। ठराविक गोष्टी महाग आहेत, ठराविक गोष्टी स्वस्त आहेत। तर नेहमीप्रमाणे मी आपले तुम्हाला दर सांगते आमच्या इकडचे। तर पहिल्यांदा फळं स्वस्त झालेली आहेत, एकदम स्वस्त फळं आहेत आमच्या इकडं। तर हे बघा चांगल्या क्वालिटीचे आणि चांगले ॲपल जे आहेत ना, तर हे 100 रुपये किलोनी आणलेले आहेत मी, एकदम चांगले आहेत असे बघा। 1 किलो आणलेले आहेत, तर सगळेच ॲपल सफरचंद असे चांगल्या तर हे आणलेले आहेत सीताफळ, तर सीताफळ पण 1 किलो 60 रुपये। जसं की म्हटलं फळं अगदी स्वस्त आहेत। 1 किलो सीताफळ आणलेले आहेत आणि सगळी कच्ची आहेत, म्हणजे थोडीशी नॉर्मल दबतात पण आपली अशी म्हणतात ना डोळा उघडलेली नॉर्मल, तर अशी बघा सीताफळं 1 किलो आणलेली आहेत। आणि फळांमध्ये आज काय 3च मिळाले। तर इकडं बघा हे पेरू तेवढे मस्त येतात अगदी आमच्या इकडं, खूप छान पेरू येतात, 50 रुपये किलो। 1 किलो आणलेले आहेत 50 रुपयाचे। फळं तेवढी जशी मिळतील तशी मी बऱ्यापैकी घेऊन येते। तर फळांचंच इथं बऱ्यापैकी माझा खर्च होतो, पण काय करणार, आठवड्याला लागतं। आणि बाजारात गेलं म्हटलं की अशा बारीक सारीक वस्तू काही ठिकाणी बघा छान मिळतात। तर असा एक स्पंज मिळतो फक्त 10 रुपयाला, खूप छान हा स्पंज आहे। नेहमी मी बाजारात गेले की हा स्पंज घेऊन येते, चांगलं महिनाभर म्हटलं तरी हा टिकतो। असे कप वगैरे धुवायला बघा, चहाचे काचेचे ग्लास धुवायला असा स्क्रब छान पडतो, म्हणजे हलकी साधारण आता ही भरणी सकाळी मी धुतली ना, तर असं घासायला स्क्रॅच पण पडत नाहीत ह्यानी ह्या बाजूनी, आणि फेस होतो त्यांना स्वच्छ पण निघतात। म्हणून असला एक मी 15 महिन्यातनं 1-2 वेळा घेऊन येते। तर आता हे काय आहे बघा, नवरात्र पुढच्या म्हणजे कोणवारी घट बसतात, तर मला वाटतं गुरुवारी घट बसतात, तर गुरुवारी हे लागणार ही नाडापुडी आणि हे धान। तर धान असतं घरात, पण एखादी गोष्ट राहायला नको म्हणून फक्त 10 रुपयाला तर पॅकेट येते। आपलं कसं सगळंच विधिवत व्यवस्थित होतं, काय विसराय नको, किंवा एक तर उपवास असतात, हे शोध ते शोध करण्यात वेळ जाण्यापेक्षा मी आपलं दरवेळेस असं हे धान्याचं पाकिट आणि ही नाडापुडी मी घेऊन येते, म्हणजे ते एक काम आपलं होऊन जातं। हे काय सॉरी, माझ्या डोक्यात बघा ताईंनो गुरुवारी घट बसणार आहेत, हो गुरुवारी, आणि माझ्या डोक्यात पुढच्या शनिवारी सरप्राईज आहे। तर तेच माझ्या डोक्यात की घट पण शनिवारी बसणार नाही, आत्ता माझ्या लक्षात आलं की घट गुरुवारी बसणार आहे। तर हे काय 10-20 रुपयाचं 2, आणि हे 2 आणलेले आहेत बघा 20 रुपयाचे स्वीट कॉर्न। ह्याला तर ऊत आलाय सगळीकडे, हे लय फेमस झाले, म्हणजे उटकीसूट सगळ्या रस्त्याला वगैरे सगळीकडे हे मिळते। तर हे पण स्वस्त मिळतं आमच्या इथं, म्हणजे 10 रुपयाला
एक असतं, मी 20 रुपयाची 2 आणलेले. टोमॅटोचा सुद्धा दर ताईंनो वाढलेला आहे. टोमॅटो 50 रुपयाचे 1 किलो मी आणलेले आहेत. काही गोष्टी म्हणलं ना, ज्या जास्त लागतात ना त्याच भयानक वाढलेल्या आहेत. आता फळं वगैरे तर आम्हाला आणावीच लागतात, तर 50 रुपयाचे 1 किलो टोमॅटो. आणि टोमॅटोशिवाय एखाद्याचं असतं ना, एखाद्याला लसूण जास्त लागतो, एखाद्याला कांदा जास्त लागतो, एखाद्याला टोमॅटो जास्त लागतं, एखाद्याला शेंगदाण्याचं कूट लागतं. प्रत्येकाचं प्रत्येक वेगवेगळं असतं. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणतात ना, तसं गृहिणीचं स्वयंपाकात तसंच असतं. कुणाला काय जास्त लागतं हे सांगू शकत नाही. मला कांदा महाग हो काय हो, मला कांदा जास्त लागतच नाही, त्याच्यामुळे मला टेन्शन येत नाही. लसूण मात्र मला भरपूर लागतं, कारण माझं आलं लसणाची पेस्ट, लसूण खोबरं असतं. आणि टोमॅटोसुद्धा मला जास्त. तर हे 50 रुपयाचे 1 किलो. आज कसं काय माहिती, मेथीच्या भाजीला सगळीकडे दर आहे आणि एवढी सुंदर आणि ताजी बघा, मातीसुद्धा तशीच आहे. तर ही मेथीची भाजी ताईनं फक्त मला 20 रुपयाला बसली. मलाच आश्चर्य वाटलं. आणि छान ताजी आहे, बघू शकता, एकदम फुलं वगैरे नाही आलेली, एकदम ताजी मेथीची भाजी आहे. मेथीची भाजी तर लागतेच. आणि हा पावटा 15 रुपये पाव किलो आहे, कारण आता कसं ह्या पितृपक्षात पावट्याला काही व्हॅल्यू नसते म्हणून तो दर पडलेला आहे. आणि ज्याला व्हॅल्यू असते त्याचे पण दर पडलेले आहेत. तर पावटा आणलेला आहे पाव किलो. आणि ही कारली बघा, अलीकडं काय झालेलं आहे, ही कारलीच बाजारात येत नाही आहेत. जी कारली येत आहेत ना ताईनो, ती बघा हिरवी येत आहेत आणि छोटी छोटी. आज पहिल्यांदा ही कारली म्हणजे बऱ्याच दिवसांनी दिसली, किंवा माझंच कदाचित लक्ष नसेल. कारलं काय होतं, एक आठवडा सोडून मी कारलं घेते ना, दर आठवड्याला घेत नाही, त्याच्यामुळे मग लक्ष नसतं. पण शक्यतो करून ही प्रजाती कारल्याची बंद झाली आहे. पहिली ही होती. हे कारलं कडू लागत नाही आणि हे भरून कारलं छान लागतं, एकदम ह्याची टेस्ट वेगळी. तर हे पण फक्त 10 रुपये पाव किलो होतं. आणि ते पण स्वस्त असेल तेव्हा बघा जास्त बसतं वजनात, आणि जेव्हा आपलं महाग असेल की नाही तेव्हा 2च बसतील पाव किलोत. मग ते 20-30 रुपये तसं असेल तर हे 10 रुपयाचे आहेत. तर ह्या मिरच्या आणलेल्या आहेत. तर ही मिरचीसुद्धा खूप छान भरून होते बरं का, नुसती तेलावरती इतकी सुंदर लागते ना भाकरीवर. रेसिपी तुमच्याशी मी त्याची शेअरच करीन. तर ह्या पण मिरच्या आणलेल्या आहेत. ह्या शक्यतो आमच्या इकडे खाल्ल्या पण जात नाहीत आणि नसतात शक्यतो, ज्याला आवडतात त्यालाच घेतात. तर मी मागच्या वेळी एकदा आणलेलं, तर त्याची मी भरून भाजी केलेली शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून, तर ती आवडलेली. त्याच्यामुळं मग मी आता ही शिमला मिरची, म्हणजे आता ही मिरचीच, तर ही 10 रुपयाची पाव किलो. लिंबू बघा, लिंबू माझ्याकडे एक पण नव्हतं, तर एका ठिकाणी 10चे 4 मिळाले, एका ठिकाणी 10चे 3 मिळाले. तर 20 रुपयाची लिंब घेतलेली आहेत. कोबीचा गड्डा पण हा चांगला ताजा फ्रेश आहे बघा, आणखीन असं दिसतंय, चेक करतोच तसं काय नाही. आणि हा 10 रुपयाचा. कोथिंबीर पण स्वस्त झालेली आहे. तर एवढी मोठी कोथिंबीरीची जुडी जी आहे ना, म्हणजे गड्डी, तर ही 10 रुपयाला मिळालेली आहे फक्त. आणि शेपूची भाजी ही एकच पेंडी मिळाली, कारण दुसऱ्या तुम्ही बघताय फक्त पालेभाज्यामध्ये तीच एक आहे मेथी. मग ही 10 रुपयाला, एक शिल्लक राहिलेली म्हणून त्यांनी 10ला दिली. तर ही 10 रुपयाची. लसणाचं तर काय विचारूच नका. लसूण होता 70 रुपये, 80 रुपये आणि 100 रुपये. तर जो 80 का 70 रुपयेवाला होता ना, तर ते थोडेसे गड्डे लहान आहेत, पण लसूण मात्र त्यात मोठा आहे. तर तसा मग मी 70 का 80 रुपयाचा पाव किलो आणलेला आहे. सगळीकडं दर तसाच आहे. आणि ना बाजारात तर सांगत होते की कांदे 100 रुपये किलो होणार आहेत, टोमॅटो 100 रुपये किलो होणार आहेत, असं आपलं ते म्हणत होते. ते काय म्हणतातच, पण कधी कधी त्यांचं पण खरं असतं, होतं बरं का. तर कांदे आणलेले आहेत बघा 60 रुपयाचे 1 किलो. कांदा लागतोच, कारण कांदा रोजच्या स्वयंपाकात सुकी भाजी पातळ भाजी म्हटले कांदा येतोच. तर आणि बटाटे आणलेले, तर बटाटे थोडे शिल्लक होते म्हणून अर्धा किलो बटाटे 20चे आणलेले आहेत. कांदा 60 रुपये किलो, हे 80 रुपये पाव किलो. आणि खाऊमध्ये आज जरा लयच दिवस झालं पोरींना काहीच आणलं नव्हतं. आणि हे असे बनपाव बघा, पहिले आपण खायचो ते किती दिवस झालं ना मिळतच नव्हते. मग आज अचानक असे बाजारात दिसले, मग ते 2 पॅकेट घेऊन आले. म्हणजे 10-10 रुपयाला हे आता चहाभर खाणार आहे. आणि ब्रेडचं काय टोस्टचं एक पॅकेट आणलेलं आहे, आणि एक हे आणलेलं आहे. थोडं आता कसं होतंय, परतीचा पाऊस आहे, पावसामुळं घरात पोरांना काय होतंय, जेवण जायनं झाले आणि वरवरचं खायला मात्र सगळं पाहिजे आहे बघा. तर इकडे चिरमुरे तर कायम असतात, तुम्ही बघता दर आठवड्याला 20 रुपयाचे चिरमुरे मी आणते. केळी वगैरे खरंच खूप महाग होती. तर असा बघा बाजार, करेक्ट एक्झॅक्ट ह्याला 700 रुपये गेलेले आहेत एवढ्या बाजाराला. तर बघितलं ताईनो, असा बाजार घेऊन आले. जरासं इथपर्यंत आलो तर ना म्हणजे पावसाची सर आली, तर असं परतीचा पाऊस सुरू झालेला आहे. आणि तुमच्या इकडे पण झाला असेल, आमच्या इकडे तर चांगलाच पाऊस आहे अजून. बघा मला आता भरपूर तयारी करायची आहे उद्यापासून नवरात्रीची. म्हणजे आता माझंच हे असतं ना, उपवास असतात 9 दिवस माझे, म्हणजे नवरात नसतं 9 दिवसाचं. तर त्याच्यासाठी आता सगळी हांतरुणं सगळी तशी स्वच्छच आहेत. पण बघूया आता माझ्या पुरती धुते का, ऊन तर पडलं पाहिजे, त्याच्यासाठी मशीनमध्येच धुते, हाताने काय धुवायचं होत नाही.
पण आता काय एवढं क्लिनिंग वगैरे करणार नाही. तुम्ही बघू शकता किचन वगैरे सगळं स्वच्छ आहे. आणि नॉनव्हेज तर काय बनवलेलंच नाहीये. एक मागच्या रविवारी झालं, त्याच्यानंतर आता उद्या आहे आमच्यात महाळ. तर मी नाही महाळ बनवत, तो महाळ कसं थोरल्याने मोठ्याने बनवायचं असतं, त्याच्यामुळे तुम्हाला काय तो दिसणार नाही. माझ्या तोंडून गेलं की उद्या आमच्यात महाळ आहे, पण तो मी बनवत नाही. ते मोठे लोक म्हणजे घरातली मोठी बनवतात, त्याच्यामुळे माझ्याकडे महाळाचं वगैरे काय नसतं. तर त्याच्यामुळे उद्याचा पण रविवार गेला आणि बुधवारी तर सगळं चकाचक क्लीन सगळं ठेवलंच पाहिजे, कारण घट गुरुवारी बसणार आहेत. आणि माझ्या डोक्यात काय शनिवारीच घट बसणार आहे, शनिवारीच घट बसणार आहे. आणि मी बाजारात पण जायला म्हणत्या, हो पुढच्या शनिवारी घट बसणार आहेत आणि पुढच्या शनिवारी पण बाजार गेल्यावर कसं घट बसवायचे असं मी म्हणतात. ती पण मला म्हणली नाही की गुरुवारी घट बसणार आहेत. आता माझ्या डोक्यात आलं, माहित आहे पण ते असतं नाही एखाद्या वेळेस एखादी गोष्ट जाती ते तसं माझा प्रॉब्लेम झाला की माझ्या डोक्यात पुढच्या शनिवारी, कारण पुढच्या शनिवारी आहे सरप्राईज. काय माहितीये का, जाऊ दे सांगते, काय माझ्या पोटात तसं राहत नाही. तुम्ही काय म्हणजे तुम्हाला सांगणार. तर पुढच्या शनिवारी तेजस येणार आहे. हो, तेजसच्या ज्या सुट्ट्या असतात, तर कारण तो तिकडे शाळेला कर्नाटकमध्ये आहे ना, तर त्याच्या शाळेचं तिकडं कसं कर्नाटक साईडला बघा दुर्गादेवीचं खूप जास्त हे असतं. म्हणजे तिकडं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपण कसं महाराष्ट्रात गणपती दिवाळी ही, तर त्यांच्या रिच्युअल्स ते तिकडं हा मोठा असतो एकदम. त्याच्यामुळे त्याच्या सुट्ट्या ह्या अशाच लागतात. म्हणजे आता येणार तो दसऱ्यामध्ये, म्हणजे घट बसले ह्या ह्याच्यात, आणि दिवाळी झाल्यावर जाणार. तर शनिवारी पुढच्या तेजस येणार आहे. मी जाणार नाही आणायला, त्याचे पप्पा जाऊन घेऊन येणार आहेत, कारण माझं नवरतन असतं आणि प्लस माझं सप्तशतीपाठ पण करायचं आहे. त्याच्यामुळे ना मी घरातच असते. मागच्या वेळी पण तसंच झालं की मी घरातच होते, त्याचे पप्पा जाऊन आलेले, कारण उपवास असला की वेस वळणायची नसते. असं आपण नवरतन वगैरे करतो आणि घरात दिवा वगैरे असतो, त्याच्यामुळे आणि घेऊन येतात तर कशाला मग जावा, म्हणून मग तेजस पुढच्या शनिवारी येणार आहे. आणि बाजारचं तर त्यांना खरंच आज ना भयानक, ते पण बाजारात सगळी म्हणत होती कांदा 100 रुपये होणार आहे, टोमॅटो 100 रुपये होणार आहे, हे असं होणार आहे, ते तसं होणार आहे. लिंब सुद्धा 10 रुपये 2-3च देतात. इतकं म्हणजे काही गोष्टी खरंच महाग झाल्या. आता महापितृपक्ष आहे तर भेंडी, गवारी, कारलं ह्या गोष्टी महाग व्हायला पाहिजेत, तर त्या स्वस्त आहेत. 10ला अर्धा, 10ला पावशर भेंडी, असं सगळ्या त्या गोष्टी महाग आहेत. पण ह्या कांदा, बटाटा, लसणाने असं डोकं खाल्लंय ना, खरंच एकदम त्याला जास्त पैसे जातात. आणि टोमॅटोचं ठीक आहे 40-50 न 1 किलो टोमॅटो घ्यायला काही वाटत नाही, कारण ना 1 किलो येतात ते. असं नाही की आपण 4च घेणार आहे 50 रुपये देऊन, किंवा 3च घेणार आहे 5च घेणार, 1 किलो येतात, जेणेकरून आपला 1 आठवडा 2 आठवडा जाऊ शकतो. त्याचं काय वाटत नाही. पण कांदा आणि लसणाने मात्र चांगलंच घायला आणलेलं आहे. कमीच होईना. बटाटा तर उन्हाळ्यापासून 50 रुपयानं खातोय, ते अजून पण बटाटा 50 न. चला, एवढी महागाई करून ठेवलेली आहे, त्याला सगळीच जबाबदार आहोत आपण सगळेच. त्याच्या आता काय बोलायचं, तर आता बाजार सुद्धा सगळा भरते. मला वाटतं हाच खूप मोठा बडबडीचा व्हिडिओ झाला. मला बडबड करायचं म्हटलं की असंच असतं. आणि सगळेजण खूप जास्त व्हिडिओना प्रेम देतात, त्याबद्दल थँक्यू. नवीन कोणी ताई बघत असाल तर सबस्क्राईब करत जावा. बऱ्याच ताईंचा व्हिडिओ बघता करता आणि सबस्क्राईब करायचं राहून जातं किंवा करत नाही. मग सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. तर आता हा सगळा बाजार वगैरे भरून घेते. आता करताना असं वज घेऊन आले, त्याचं काय म्हणजे रस्त्याने येताना चाललेलं माझं किती वज झाले. आणि आता बघा सगळं सॉर्ट आउट केले. आता काय भरण्यासारखंच राहिलेलं आहे. टोमॅटो मी एका पिशवीत टाकते. तुम्ही माझा फ्रीज कसा आता बघितलाय, कसा मी भरून ठेवते. आणि आता हे सगळं भरल्यातच जमाय, कारण आज काढतानाच मी असं हे कांदे टोमॅटो हे सगळं ना सगळंच असं हे करून ठेवलेलं. लसूण पण लागलंच पिशवीतनं काढतानाच मी लसूण असा ह्याच्यातच ठेवते, कारण ह्याला हवा लागते, खराब होत नाही. आणि विचारपूर्वकच अशा भाज्या आणाव्या लागतात ज्या की करून होतात. शक्यतो माझी कोणतीच भाजी राहत नाही शिल्लक. आठवड्याला मी जेवढ्या भाज्या घेऊन येते ना, तेवढ्या सगळ्या त्यांना माझ्या भाज्या टोटल करून होतात. मी काही शिळं ठेवत नाही. ह्या आठवड्याचं त्या आठवड्याला खायचं, त्या आठवड्यात ते मऊ झालेलं हे झालेलं ते आमच्यात खात पण नाही. ते भांडण नको, ती कसली भाजी झाली, कारण दोडका वांगी वगैरे ठेवलं की वांगी पण शिळी केली की आतमध्ये बी काळं झालेलं असतं. दोडका शिळा ठेवला की तो मऊ झालेला असतो, तर नको. शेवग्याची शेंग, भोपळा, दुधी भोपळा वगैरे राहतं, आणि मग ते मऊ केलं की मग ती वादाला कारण लागतं. म्हणजे आता काय प्रत्येकाच्या फॅमिलीत तेच असतं की जेवण व्यवस्थितच हे होतं. त्याच्यामुळे मी ते एक कटाक्षानं काळजी घेते की वायाही जायला नको, आपलं पण नुकसान नको, आणि ते शिळं पण खायला नको. म्हणजे सगळं हे करून आणते. कुठल्या आठवड्यात आता आपण नॉनव्हेज खाऊ शकतो, आता नॉनव्हेज खाणार नाहीये तर आता भाज्या लागणार आठवडाभर, किंवा असं ही होतं. नॉनव्हेज म्हणजे काय, आता आम्ही इतकं नाही खात. एखाद्याच रविवारी होतं आमचं महिन्यातल्या एखाद्या, ते पण आता नाही.
कारण घट बसणार आहे आणि तेजस आल्यावर तर काय सणच आहेत सगळे, त्यालाच आवडतं त्याच्यासाठीच हे, पण नाही चला तो विषय जाऊ दे. पण भाज्यांचं हे झालं की मात्र करायला नको वाटतं. आणि बटाटे कांदे त्याचं काही नाही, जास्त कमी जास्त झालं तर ते काय राहतात, पण भाज्यांचं महत्वाचं असतं. उगाच स्वस्त मिळते म्हणून जास्त आणत बसायचं आणि ते वाया घालवायचं एवढं कुणी सांगितले, त्याच्यापेक्षा लिमिटेड आणायचं. आणि आमचं काय होतं प्रश्न, आम्ही नेहमी मी व्हिडिओमध्ये सांगते की आम्ही गावाला राहतो, गावाला राहिल्यामुळं हे सगळं एकदम आणायला लागतं. आता हे जे सफरचंद तुम्ही 100 रुपयाचे बघतायत, आता उद्या परवा जर स्टँडवर ही सफरचंद आणायला गेली तर ती 200-250च्या किलो खाली नसतात ताईनो. सीताफळं म्हणा, आता ही मी फक्त 60 रुपयाचे 1 किलो आणले तर ती 200 रुपये किलो मिळतील, पण 100चे अर्धाच मिळतील. अशी फळं किंवा असं काही गोष्टी, कोथिंबीर आता ही 10ला एवढी मोठी पिंडी मिळाल्या तर असं असतं. आणि शेवटी बाजारात क्वांटिटीमध्ये असतं आणि इतर वेळी स्टँडवर वगैरे असं भाजीपाला घेऊन बसतात, बरोबर आहे, ते पण शेतकरी असतात तर त्यांची क्वांटिटी थोडी असते, मग ते थोडं भाव होतोच. तर त्याच्यामुळे मग गावाकडे जे राहतात आठवडी बाजार ज्यांना असतो त्यांचं ह्या पद्धतीने सेम असतं, असा बाजार करावा लागतो. चला मी खूप 7 मिनिटं झालं बोलते, तर व्हिडिओचा मी करते इथंच एंड. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय.